नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या BA भाग 2च्या सत्र 4 संदर्भात जो अभ्यासक्रम आहे त्यावरती यापूर्वीच्या व्याख्यानामध्ये आपण चर्चा केली. आता आपण आपले जे हे पाठ्यपुस्तक आहे माती पंख आकाश आणि त्याचे लेखक ज्ञानेश्वर मुळे यांच्या संदर्भानं चर्चेला सुरुवात करूया. आणि त्यामधूनच मग त्यांचे जीवनानुभव, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण आणि ओघानच वाङ्मयीन विशेष या पुस्तकाचे जे आहेत त्यावरतीही त्या अनुषंगानं चर्चा होईल. तर इथे आपण जे आपले लेखक आहेत ज्ञानेश्वर मुळे त्यांच्याबद्दल माहिती घेऊया. तर ज्ञानेश्वर मुळे यांचा जो जन्म आहे तो 5 नोव्हेंबर 1958 आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अब्दुल्लाट हे गाव, शिरोळ तालुका जो आहे शिरोळपासून काही अंतरावरती हे गाव आहे अब्दुल्लाट. तर त्या लाटगावी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घरात जो व्यवसाय तो शिंप्याचा आहे. त्यांचे वडील म्हणजे सांप्रदायिक होते, त्यामुळे कीर्तन वगैरे करायचे. तर एक आध्यात्मिक वारसा असणारं गावातलं कुटुंब म्हणून त्यांचाही लौकिक होता. काही गावामध्ये काही अडचण असल्या लोकांच्या तर ते सोडवण्यामध्ये त्यांचे वडील पुढाकार घ्यायचे. तर वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या या घरामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यामुळं त्यांच्या नंतरच्या भावी आयुष्यामध्ये सुद्धा हा प्रभाव त्यांच्यावरती टिकून असलेला आपल्याला दिसतो. त्यांचं जे प्राथमिक शिक्षण आहे ते या अब्दुल्लाट गावीच झालं आणि नंतर ते मग पुढच्या शिक्षणासाठी कोल्हापूरला आले. विद्यानिकेतन शाळेमध्ये त्यांचं जे माध्यमिक शिक्षण आहे ते झालं. त्यानंतर शहाजी कॉलेजमध्ये त्यांचं पदवीचं शिक्षण त्यांनी सुरू केलं. त्यावेळेला त्यांना मॅट्रिकच्या परीक्षेत संस्कृत विषयातलं पारितोषिक जगन्नाथ शंकरशेठ हे मानाचं पारितोषिक त्यांना मिळालं. इंग्रजी हा विषय घेऊन ते शिवाजी विद्यापीठातून पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाले. म्हणजे पदवी त्यांनी घेतली ती इंग्रजी विषयामध्ये. शिवाजी विद्यापीठाचे जे विद्यार्थी आहेत ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यानंतर मग पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी ते मुंबईला गेले आणि मग तिथं त्यांनी पर्सनल मॅनेजमेंट या विषयामध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि मग पुन्हा त्यांची तयारी जी झाली ती भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याची आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आणि UPSCची परीक्षा पास होऊन ते भारतीय प्रशासक सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांचा मग 1983ला ते या IAS कॅडरमध्ये नियुक्त झाले. म्हणजे 1983 पासून त्यांची ही प्रशासकीय सेवा सुरू झाली. त्यांची जी नेमणूक झाली ती जपानला टोकियो, आपण म्हणजे त्यापूर्वी तिकडे टोकियो म्हणतात, आपण टोकियो म्हणतो. तर त्या शहरामध्ये तिकडे काम करण्याची त्यांना संधी मिळाली. 84 ते 89 मध्ये ते जपानमध्येच एवढ्या कालखंडात राहिले. त्यामुळे जपान देश बराचसा त्यांनी म्हणजे पाहिलेला आहे. आणि तिथे मग परराष्ट्र सचिव म्हणून द्वितीय सचिव म्हणून त्यांनी तिथं काम केलं.
त्यानंतर दिल्लीला ते 89 ते 92 या दरम्यान आवर सचिव म्हणून वाणिज्य मंत्रालयामध्ये त्यांनी काम केलेलं दिसतं. त्यानंतर रशिया इथं मॉस्को रशियातील मॉस्को इथं ते पुन्हा दूतावासात गेले. म्हणजे प्रत्येक राष्ट्राचं दूतावास प्रत्येक राष्ट्रामध्ये असतात, तिथे त्याचे प्रतिनिधी म्हणून आपल्या देशातनं सचिव IAS कॅडरमधले पाठवले जातात. तसं त्यांना प्रथम दर्जाचे सचिव म्हणून मॉस्कोमध्ये संधी मिळाली. पुन्हा परत जपानच्या दूतावासामध्ये त्यांना आणखी 95 ते 98 या काळामध्ये प्रधान सचिव म्हणून काम करायची संधी मिळाली. दिल्ली मेट्रोला जपानकडून मदत मिळवून देण्यातही त्यांचा हातभार होता. मॉरिशसला ते उच्चायुक्त म्हणून 2002-03च्या काळात त्या मॉरिशसमध्ये त्यांना काम करता आलं. दमास्कस, सिरिया या ठिकाणी त्यांनी काम केलं. मालदीवमध्ये त्यांनी काम केलं. हे काम करण्याची त्यांना भरघोस अशा संधी मिळाल्या. आणि हे परराष्ट्र सचिव म्हणून काम करत असताना भारतीय संस्कृतीची ओळख तिथं निर्माण होण्यासाठी तिथे भारतीय सांस्कृतिक केंद्राची स्थापना त्यांनी केलेली आपल्याला दिसते. अमेरिका मध्ये सुद्धा त्यांनी मॅडिसन स्क्वेअर गार्डन कार्यक्रमाचं संयोजन केलेलं आहे. तर अशी वेगवेगळी जबाबदारी प्रशासकीय सेवेतली करत असताना, म्हणजे आपण समाजाची सेवा करतोय, समाजातल्या लोकांना उपयोगी येतोय ही भावना ठेवून त्यांनी ही प्रशासकीय सेवा करत असताना त्यांना ज्या संधी आल्या त्यामध्ये नेमका त्यांना काय काय अनुभव आले ते आपल्याला माती, पंख आणि आकाशमध्ये पाहायचंच आहे. आता इकडे एक प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी जे काम केलं ते आत्ता सुद्धा ते सेवानिवृत्त असताना भारताच्या एका राष्ट्रीय समितीवर सल्लागार समितीवर ते काम करतायत. तर हे आपण लक्षात घ्या की ज्ञानेश्वर मुळे हे म्हणजे सेवावृत्ती आहेत. आजही ते सेवा देशासाठी देताना दिसतात. तर असे प्रशासकीय अधिकारी असले तरी त्यांच्यामध्ये एक लेखक दडलेला आहे, एक संवेदनशील मनाचा माणूस दडलेला आहे, एक कवी दडलेला आहे, याचंही प्रत्यंतर येतं. असं नाही की अधिकारी झाला म्हणून त्याने फक्त ते नोकरी किंवा ते काम जे आहे ते त्याच्यातच स्वतःला गुंतवून घ्यावं, पण त्याला जे अनुभव येतात ते अनुभव एक संवेदनशील मनाची व्यक्ती मांडते. आपल्याकडे विश्वास पाटलांचं आपण नाव घेतो, ते सुद्धा प्रशासकीय अधिकारी, अगदी प्रांत अधिकारी असल्यापासून त्यांची वाटचाल झाली. पण लेखक म्हणूनही त्यांची त्याच वेळेला वाटचाल झाली. झाडाझडती वगैरे सारख्या त्यांच्या कादंबऱ्या तुम्ही बघितल्या, पानिपत, नेताजी या कादंबऱ्या वाचले की त्यांच्यामधला साहित्यिक कसा जागृत आहे ते आपल्याला लक्षात येईल. तर तसंच ज्ञानेश्वर मुळे सुद्धा एक उत्तम कवी आणि लेखक आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमधून त्यांनी लेखन केलेलं आहे. अनेक वृत्तपत्रांमधनं त्यांनी लेख लिहिलेले आहेत. तर त्यांची बरीचशी पुस्तकंही प्रकाशित आहेत. या कार्यातनं त्यांना पुरस्कारही त्यांच्या पुस्तकांना मिळालेले आहेत. काही पुस्तकांचं त्यांच्या अनुवादही झाले, भाषांतर, म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये देखील ते पुस्तकं भाषांतरितून त्या देशामध्ये पोहोचलेले आपल्याला दिसतात. तर माती, पंख, आकाश हे सुद्धा त्यामध्ये आपल्याला त्याची गणना करता येईल. याही पुस्तकाच्या बऱ्याचशा आवृत्त्या निघालेल्या आहेत. इतका म्हणजे जे
डिमांड बुक म्हणतो आपण, मागणी अतिशय मागणी असणारं पुस्तक, बेस्ट सेलर बुक म्हणतो, त्यामध्ये त्याची गणना केली जाते. तर ते इथं येतं. तर मातीपंख आकाश याचेही म्हणजे प्रसिद्धी मिळालेलं पुस्तक आहे. अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांचा समावेश आहे. आत्ताच आपल्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे, महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सुद्धा त्याचा समावेश होता. तर विविध जी वृत्तपत्र आहेत त्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, सकाळ यासारख्या नियतकालिकातनं देखील त्यांचं लेखन चालू असतं. त्याचबरोबर स्तंभलेखनही ते करताना दिसतात. म्हणजे एकीकडे राष्ट्रासाठी सेवा बजावतात, कसं व्यक्तिमत्व आहे बाबा, एकीकडे राष्ट्रासाठी सेवा बजावतात, दुसरीकडं पुस्तकं लिहितात, लेखन करतात, त्याचबरोबर समाजसेवा पण करतात. हेही महत्त्वाचं आहे. म्हणजे जे आता MPSC UPSCची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ते मार्गदर्शन करतात. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात 2 गावं दत्तक घेतलेले आहेत. म्हणजे समाजसेवेचं काम करताना दिसतात. पुण्यामध्ये देखील त्यांचं काही क्लब करून काम चालू आहे. तर एकूणच जर पाहिलं तर त्यांचं सामाजिक कार्य आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या साहित्य संमेलनात ते अध्यक्षही होते. तर ग्रामीण भागातली एक व्यक्ती, ग्रामीण भागातल्या व्यक्ती मोठ्या पदावर गेली तर ती मागे वळून बघतेच असं नाही. पण ज्ञानेश्वर त्याला अपवाद आहेत. ते आपल्या गावाकडं बघतात, आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांच्याकडं, त्यांच्यासाठी काय करता येईल त्यासाठीही झटताना इथे दिसतात. शिवाय केवळ दिल्लीमध्ये काम करतात म्हणून महाराष्ट्राचा विसर पडतो असं नाही, तर दिल्लीमध्ये काम करत असताना महाराष्ट्रासाठीही काही त्यांनी योजना आणण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. तर त्यांचं जे वेगळेपण आहे ते त्यांच्या साहित्यामध्ये. आता आपण मराठी साहित्याचा अभ्यास करतो, त्यामुळं ज्ञानेश्वर मुळ्यांना एक अधिकारी म्हणण्यापेक्षा एक लेखक म्हणून त्यांचं जे कार्य आहे ते विचारात घेणं महत्त्वाचं आहे. तर त्यांनी जी पुस्तकं लिहिली त्यामध्ये त्यांचे जे कविता संग्रह आहेत, तर त्यामध्ये दूर राहिला गाव हा त्यांचा कविता संग्रह उत्कृष्ट आहे. त्याचबरोबर रस्ताच वेगळा धरला, जोनाकी, स्वतःतील अवकाश, श्री राधा या खंडकाव्याचा त्यांनी अनुवाद पण केलेला आहे. तर खूप सुंदर असे त्यांचे हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यानंतर त्यांची इतर जी पुस्तकं आहेत त्यामध्ये माणूस आणि मुक्काम, हे लक्षात घ्या. माणूस जगातला कुठलाही असू दे, तर माणसाविषयीची आस्था इथे लेखकाची कायम आहे. माणूस आणि मुक्काम, रशिया, नव्या दिशांचे आमंत्रण, म्हणजे आपण मगाशी उल्लेख करता गेला की त्यांना मॉस्कोमध्ये प्रधान सचिव म्हणून काम करायची, प्रथम सचिव म्हणून काम करायची संधी मिळाली. तर तिथे त्यांना जे रशियाचं दर्शन झालं, ते रशिया नव्या दिशांचे आमंत्रण, ज्ञानबाची मेघ, नोकरशाहीचे रंग, म्हणजे पुस्तकाचं नाव ज्ञानबाची मेघ अर्थात नोकरशाहीचे रंग. हे स्वानुभवातनं त्यांनी केलेलं लेखन आहे. त्याचबरोबर आपण मगाशी उल्लेख केला की मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषातनं त्यांनी लेखन केलेलं आहे. तर हिंदीमध्ये ते त्यांचे काव्यसंग्रह आहेत, ते त्यांची शीर्षकच किती सुंदर आहेत बघा. ऋतू उग रही है,
हे त्यांचं कविता संग्रह आहे हिंदीमधला. अंदर एक आसमान, अंदर एक आसमान हा एक कविता संग्रह आहे. मन के खलिहानों में हाही त्यांचा एक कविता संग्रह प्रसिद्ध आहे. सुबह है कि होती नहीं, किती सुंदर शीर्षक दिले. सुबह है कि होती नहीं. एक मला म्हणजे मध्ये एका सिनेमाचं असंच आहे, इस रात की सुबह नाही असं ते टायटल होतं. म्हणजे जे काळोखाय जी रात्र आहे तिला उजेड मिळणारच नाही, पण इथे लेखक काय म्हणतो, सुबह है की होती नाही, म्हणजे प्रकाश आहे पण तो दिसत नाही. किती सुंदर पद्धतीनं त्यांनी शीर्षक निवडलंय. तर ह्या सगळ्यामध्ये त्या एक साहित्यिक दडलेला जो आहे त्यांच्यामधला, ज्ञानेश्वर मुळे यांच्यामधला, तो आपल्याला इथे अनुभवायचा. आणि माती, पंख आणि आकाश हे त्यांचं आत्मचरित्रच आहे, जो त्यांनी अगदी लहानपणापासून प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत असताना जपानपर्यंत त्यांचा जो प्रवास झाला आणि तिथपर्यंतचे जे अनुभव आहेत ते त्यांनी अत्यंत प्रांजळपणे मांडलेले. आणि ते केवळ आपले स्वतःचे अनुभव मांडत नाही, तर आपल्याला सुद्धा त्यातनं प्रेरणा मिळते, हे लक्षात घ्या. आणि ही प्रेरणादायी अशी जी त्यांची जी व्यक्तिमत्वाची जडणघडण आहे ती त्यांच्या कुटुंबाचाही त्यामध्ये सहभाग आहे, तेही सांगतात. म्हणजे त्यांचं पूर्वीच्या काळी काय व्हायचं की ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या, आणि मग जितकीपर्यंत वर्ग आहे, म्हणजे काही गावातनी 4थी पर्यंतची शाळा, काही गावामध्ये 7वी पर्यंतची शाळा, तर ह्या शिक्षणाच्या संधी एवढ्याच वर्गापर्यंत मिळतात, तर पुढच्या शिक्षणासाठी काही मंडळी बाहेर पडतच नव्हती, मग त्यांचं शिक्षण तिथेच थांबत होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आजही माझ्या गावात जी प्राथमिक शाळा आहे ती 4थी पर्यंतच आहे. 5वीच्या पुढचं शिक्षण घ्यायला 1.5 किलोमीटर आजही आमच्या गावातल्या मुलांना बस आज उपलब्ध झाली, बस, सायकल, पण चालत जावं लागत होतं. तर असं चित्र आजही आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये आहे. तर त्यातनंही काही मुलं शिकत असतात, धडपडत असतात. अशी जी धडपडणारी मुलं आहेत त्यातनंच असा एखादा अधिकारी घडत असतो आणि देशासाठी, समाजासाठी सेवा देत असतो. हे एक मोठं आपल्याला सेवा देण्याच्या अनेक क्षेत्र आपल्याला आज उपलब्ध आहेत, पण एक अधिकारी म्हणून किंवा अधिकारी होऊन आपण ही सेवा देत असताना त्यातनं मिळणारा जो आनंद आहे तो कसा मिळतो त्याचं हे उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर मुळे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, एक सुंदर पुस्तक आपल्या हातामध्ये आता अभ्यासासाठी आहे ज्ञानेश्वर मुळ्यांचा, आणि त्यातूनही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांचा जो परिचय आहे तो आपल्याला होणारच आहे. तर आत्ताच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.